सिल्लोड तालुक्यातील दैनिक आणि साप्ताहिकचे संपादक आणि पत्रकार या बाबतीत सिल्लोड तालुक्यामध्ये तथा महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर अन्याय अत्याचार किंवा हमले होतात, परंतु महाराष्ट्रामध्ये पाहिजे तसं संघटन नाही. बऱ्याच वर्षापासून सिल्लोड तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये संपादकाचं संघटन तयार करावं की जेणेकरून महाराष्ट्रातील संपादक असतील किंवा पत्रकार असतील त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देतील, त्यांना न्याय मिळवून देतील. यासाठी आज सिल्लोड शहरामध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. आजच्या बैठकीमध्ये संघटनेचं नाव महाराष्ट्र संपादक पत्रकार परिषद असं नाव जाहीर करण्यात आलं आणि आजच्या संघटनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. त्या संदर्भात सर्व सिल्लोड तालुक्यातील या ठिकाणी संपादक आणि पत्रकार बंधू या ठिकाणी जमा झालेले आहेत. या ठिकाणी ज्याप्रमाणे आता तुम्ही सर्व मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमा झालात आणि असं संघटन आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढवायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी आपल्याला जाऊन त्या ठिकाणी त्यासाठी लढा द्यायचा आहे. हा फक्त वैयक्तिक एखादा लढा नाही. आपण समजू की आपलं फक्त वैयक्तिक एखादं भांडणं जर असलं, शेजारच्याशी भांडणं असेल, त्या ठिकाणी संपादक संघ किंवा पत्रकार संघ त्या ठिकाणी येणार नाही. पण ज्याने जो भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असेल, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत असेल आणि त्याला त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल, त्या ठिकाणी आपलं संघटन त्याच्यासाठी धावून जाईल आणि त्याच्या विरोधात आपण तो लढा उभा करू. म्हणून आजचं संघटन तयार झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आता जो काही निर्णय होईल किंवा सभासद फी असेल किंवा नोंदणी फी असेल, आता सीए चॅरिटी कमिशनर आपल्या चॅरिटी कमिशनरने पण सीएकडे जाऊन त्याच्याकडे काय खर्च होईल त्यानुसार कॉन्ट्रीब्युशन केलं जाईल आणि ते कॉन्ट्रीब्युशनच्या संदर्भात सर्वांना कळवण्यात येईल. आता ग्रुप तयार झालेलं आहे आणि जे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आले नाहीत आणि ते आपल्या संघटनेमध्ये जोडून येऊ इच्छितात, तर त्यांना आपलं सांगायचं काम आहे की त्यांनी आमच्या संघटना असं तयार झालेलं आहे. त्या संघटनेची तयारी जर असेल, तुमचं मतदान कार्ड, आपलं आधार कार्ड, तुमचं पत्रकारचं जे प्रेस कार्ड असेल किंवा 3 फोटो असेल हे जमा करावेत आणि जी फी असेल ती ठरवू आपण, त्यानुसार आपल्याला फी जमा करायची आहे. बस एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. नाही